नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करणार आहे, तो म्हणजे भारतीय जनता पार्टीसाठी. त्याचं कारणही तसं आहे की आम्ही परिवारवाद चालू देणार नाहीत किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये घराणेशाही नकोय, यामुळे एका कुटुंबामध्ये एकच उमेदवारी दिली जाईल. ही भारतीय जनता पार्टी या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातत्यानं त्या ठिकाणी घोषणा करत आहे. पण जर आपण तशी परिस्थिती पाहिली तर भारतीय जनता पार्टी ही सुद्धा घराणेशाहीवरच चालणारी पार्टी आहे, हे आता या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीतल्या नेत्यांचे अनेक मुलं असतील किंवा मुली असतील या राजकारणात आलेले आहेत. एका कुटुंबामध्ये वडील खासदार असतील तर मुलगी आमदार आहे, तर मुलगी खासदार असेल तर त्याच्या कुटुंबात त्याचा भाऊ किंवा बहीण ही कुठल्या तरी एखाद्या राजकीय पदावर आहे, हे आपल्या लक्षात येत आहे. परंतु हे जरी असलं तरी राजकारणामध्ये परिवारवाद नको, घराणेशाही नको, हे भाजपनं त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. आणि सातत्यानं काँग्रेसवर त्यांनी आरोप केलेला आहे आणि विशेषतः गांधी परिवारावर आरोप केलेला आहे की गांधी परिवार आणि काँग्रेस हे घराणेशाहीला खतपाणी घालतं, बळ देतं. परंतु आम्ही तसं करणार नाही आणि म्हणूनच त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेची उमेदवारी जाहीर करत असताना प्रीतमताई मुंडे, ज्या की गोपीनाथराव मुंडे यांची कन्या आहे, त्या खासदार आहेत आणि त्यांचीच कन्या असलेल्या गोपीनाथराव मुंडे यांचीच कन्या असलेल्या पंकजाताई मुंडे या आता माजी आमदार आहेत, त्या राज्याच्या मंत्री सुद्धा होत्या. एका कुटुंबामध्ये प्रीतमताईंना खासदारकी द्यायची आणि पुन्हा पंकजाताईंना विधानसभेची उमेदवारी द्यायची, हे भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी नाकारलेलं आहे. आणि एका कुटुंबामध्ये एकच उमेदवारी आम्ही देऊ, मग ती लोकसभेची घ्यायची की विधानसभेची हे तुम्ही ठरवा, असं पंकजाताई मुंडे यांना भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्यांनी असेल किंवा राज्यस्तरीय नेत्यांनी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि पंकजाताईंनी स्पष्टपणे सांगितलं होतं की प्रीतमताई या बीड जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून दोन्ही वेळेस त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना लोकांनी जास्तीत जास्त मतांनी निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनाच लोकसभेची उमेदवारी द्यावी. मी दिल्लीमध्ये जायला इच्छुक नाही, लोकसभेत जायला इच्छुक नाही, मला महाराष्ट्रामध्येच राहायचंय आणि विधानसभेची निवडणूकच लढवायची आहे, असं पंकजाताईंनी स्पष्टपणे सांगितलं होतं. परंतु घराणेशाही आपल्याला चालणार नाही, त्यामुळे एक आम्ही उमेदवारी देऊ, मग ती प्रीतमताईंनी घ्यावी किंवा तुम्ही घ्यावी, हे तुम्ही निर्णय तुमचा तुम्ही घ्यावा, असं भारतीय जनता पार्टीनं त्यांच्यावरती ती जबाबदारी टाकली होती. आणि विशेषतः पंकजाताई यांनीच लोकसभेची निवडणूक लढवावी किंवा प्रीतमताई या दोन्हीपैकी एकीने लढवावी, असंही भारतीय जनता पार्टीनं सांगितल्याचं आपल्याला समजतंय. मग मित्रांनो, घराणेशाही होती म्हणून गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या परिवारात या ठिकाणी एकच उमेदवारी देण्याचं भारतीय जनता पार्टीनं ठरवलं आणि परिणामी प्रीतमताई मुंडे यांना लोकसभेच्या उमेदवारीवरून बाजूला हटवलेले आणि त्या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे एका बहिणीला बाजूला सरकून तिच्या मोठ्या बहिणीला त्याच ठिकाणी उमेदवारी देण्याचं काम भाजपनं त्या ठिकाणी केलेलं आहे. मग एक प्रश्न असा पडतो की गोपीनाथराव मुंडे यांनी तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये वाढवण्यासाठी 24 तास रात्रंदिवस काम केलेलं आहे, पूर्ण जीव त्यांनी झिजवला होता. ओबीसी हा भारतीय जनता पार्टीपासून दुरावलेला, जो की भाजप सोबत कधीच येत नव्हता, तो गोपीनाथराव मुंडे साहेबांनी वेगवेगळ्या जाती धर्माचे नेते आपल्यासोबत घेऊन त्यांनी या महाराष्ट्रामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना होती, जे आता उद्धव ठाकरे त्याचे पक्षप्रमुख आहेत, त्यांच्यासोबत युती करून राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी पहिल्यांदा सत्तेत आणली होती. त्या मुंडे साहेबांनी अनेक नेत्यांना आपल्यासोबत घेतलं होतं, त्यांना शब्द दिले होते आणि ते शब्द सुद्धा पाळले. समाजासाठी काम करणाऱ्या गोपीनाथराव मुंडेंनी महाराष्ट्रामध्येही काम केलं आणि परिणामी लोकसभेची निवडणूक लढल्यानंतर पहिल्याच वेळी त्यांना बीड जिल्ह्यातल्या या जनतेनं मोठ्या मताधिक्यानं खासदार सुद्धा केलं होतं आणि ते देशाचे मंत्री सुद्धा त्या ठिकाणी त्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आली होती. शपथही त्यांनी घेतली होती, परंतु अपघातानं त्यांचं त्या ठिकाणी दुःखद निधन झालं. त्यांचाच कुटुंब आणि त्यांचाच परिवार असलेल्या पंकजाताई मुंडे असतील, प्रीतमताई मुंडे असतील, यांनी भाजपची पूर्ण धुरा महाराष्ट्रातली आपल्या खांद्यावर घेतली, बीड जिल्ह्यातली आपल्या खांद्यावर घेतली आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी गाववाडी वस्ती तांड्यावर बांधण्याचं काम याच मुंडे परिवारानं केलं, ज्यामध्ये पंकजाताई मुंडे यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. मित्रांनो, मला आपल्याला सांगावं लागेल, महादेव जानकर असतील, त्यांनाही पंकजाताईंनी आपल्या सोबत ठेवलेलं आहे. म्हणजेच धनगर समाज हा भाजप सोबत कसा राहील आणि आपली ताकद कशी वाढेल यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केलेत. अनेक नेत्यांना त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश देऊन त्या ठिकाणी भाजप वाढविण्याचं काम पंकजाताई मुंडे यांनी सातत्यानं केलेले. हे सगळं सांगण्यामागचं कारण असं आहे की दुसऱ्या बाजूला अहमदनगर या ठिकाणी विखे पाटील हे कुटुंब आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे परंपरेनं काँग्रेसचे नेते आहेत. काँग्रेसनं त्यांना मंत्रिपद अनेक वेळा दिलेले आहेत, आमदारकी दिलेली आहे आणि अशाच वेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. ज्या राधाकृष्ण विखे पाटील कुटुंबानं भाजपला संपवण्यासाठी सातत्यानं काम केलं होतं, पण ज्यावेळेस भाजप सत्तेत आली, राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत आले, त्यावेळेस त्यांनी काँग्रेसला सोडून
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि आज ते राज्याचे महत्वाचे विभागाचे मंत्री आहेत. एवढंच नाही तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे चिरंजीव असलेले सुजय विखे पाटील यांना सुद्धा लोकसभेची उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिली होती. म्हणजे एकाच कुटुंबामध्ये मुलगा खासदार आणि वडील महाराष्ट्रामध्ये मंत्री, हे जी काही नीती आहे, घराणेशाही आहे, ही भारतीय जनता पार्टीनं अहमदनगर या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी टिकवलेलं आपण पाहिलं होतं. ठीक आहे, आता ते 2 वर्ष त्या दोन्ही पंचवार्षिक निवडणुकीला झाले असतील. आता नव्यानं आम्ही घराणेशाही चालू देणार नाही असं जरी भाजप सांगत असलं तरी आज जी भारतीय जनता पार्टीनं लोकसभेची देशातली दुसरी आणि महाराष्ट्रातली पहिली यादी जाहीर केली, त्यामध्ये सुजय विखे पाटील जे की भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत, त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. हेच ते विखे पाटील आहेत जे काँग्रेसमध्ये राहून भाजपला विरोध करत होते आणि आता ते भाजपमध्ये आलेले. त्यांच्या मुलाला पुन्हा एकदा खासदारकीची उमेदवारी भारतीय जनता पार्टीनं दिलेली आहे आणि त्यासोबतच त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील हे आजही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत. कदाचित ते पुन्हा आमदार होतील आणि पुन्हा मंत्रिपदासाठी भाजप त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करेल जर सत्ता आली तर. हे विशेष. मग प्रश्न असा पडतो की ज्या नेत्यांनी, ज्या विखे पाटलांनी भारतीय जनता पार्टीला सातत्यानं विरोध केला, त्यांची घराणेशाही चालते, परंतु ज्या मुंडे परिवारानं भारतीय जनता पार्टीला वाढवण्याचं काम केलं, त्यांची घराणेशाही भाजपला चालत नाही. नेमकं असं का? ही सामान्य जनता प्रश्न विचारते. आणि म्हणून बीड जिल्ह्यातला जो मतदार आहे, भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे, तोच भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्या ठिकाणी विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि मुंडे कुटुंबाचे जे चाहते आहेत त्यांचाच विरोध भाजपला होताना बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, हे सगळं होत असताना, मुंडे कुटुंबाचं खच्चीकरण होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा भाजप सोबत राज्यामध्ये सत्तेत आलेला आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये त्यांची आमदारकीची संख्या जास्त आहे. त्यांना या पद्धतीनं खूप खदखद होते, आनंद होतोय. कारण एक तर प्रीतमताईंची उमेदवारी त्या ठिकाणी कट केलेली आहे, म्हणजे एक मुंडे परिवारातला एक सदस्य आता राजकारणातून बाजूला गेलेला आहे आणि दुसरा सदस्य आहे तो म्हणजे पंकजाताई मुंडे, ज्यांची विधानसभेवर पकड आहे. महाराष्ट्रातल्या अनेक विधानसभेमध्ये आमदार ठरवण्याची ताकद पंकजाताई मुंडेमध्ये आहे. परिणामी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची धमक सुद्धा पंकजाताई मुंडे यांच्यामध्ये आहे. विरोधकांचे किंवा त्यांना विरोध करणारे कित्येक आमदार पंकजाताई मुंडे पाडू शकतात, एवढी धमक आणि ताकद सुद्धा पंकजा मुंडेमध्ये आहे. परंतु त्यांनाच आता महाराष्ट्राच्या विधानसभेतून बाजूला सारून लोकसभेमध्ये उमेदवारी दिल्यानं बीड जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत अजित पवार गटाचे, त्यांना मात्र या ठिकाणी आनंद झालेला आहे. जे माजी आमदार आहेत त्याच पक्षाचे आणि त्याच गटाचे, त्यांना सुद्धा आनंद होतोय की आता पंकजाताई विधानसभेची निवडणूक लढू शकत नाही. दुसरा प्रश्न असा आहे की लोकसभेला जर पंकजाताई लढत असतील तर त्या सहजासहजी लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून जातील अशी स्थिती बीड जिल्ह्यात आता राहिलेली नाही. कारण त्यांना स्वकीयांचा तर विरोध आहेच, परंतु अजित पवार गट राष्ट्रवादी जी आहे त्यांना पुन्हा पंकजाताई मुंडेंना खासदार करायचं आणि पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळ जर सत्ता आली तर पुन्हा त्यांना मंत्रिपदी जर घेतलं गेलं बीड जिल्हा आणि मराठवाड्याचे एक ताकदवार नेता म्हणून, तर पुन्हा आपली अडचण भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकते. आपला पराभव करण्यासाठी त्याच कारणीभूत ठरू शकतात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंत्रिपद द्यायचं असेल तर आपल्याला अडसर सुद्धा पंकजाताई मुंडे ठरू शकतात. त्यामुळे लोकसभेमध्ये जर त्यांचा पराभव झाला तर ना त्या विधानसभेत दिसतील ना लोकसभेत दिसतील. केवळ मी जनतेच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून त्या कायम राहतील यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनेक नेते हे त्या ठिकाणी बीड जिल्ह्यात त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न करतील अशी शंका मुंडे साहेबांच्या चाहत्यांमध्ये आहे, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आहे. दुसरा परिणाम, भारतीय जनता पार्टीचे स्वकीय आहेत त्यांना सुद्धा असं वाटतं की जर पंकजाताई खासदार म्हणून गेल्या तर दिल्लीमध्ये पुन्हा जर मोदींचं सरकार आलं तर त्या मंत्रिमंडळामध्ये राहतील. अशा वेळेला आपल्याला जे मिळणारं मंत्रिपद आहे ते मात्र त्या ठिकाणी जाईल. त्यामुळे पंकजाताई या लोकसभेत सुद्धा पोहोचल्या नाही पाहिजे यासाठी सुद्धा एक मोठं राजकीय षडयंत्र या बीड जिल्ह्यात आणि मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी आखलं जाईल अशी भीती ही भारतीय जनता पार्टी आणि मुंडे साहेबांच्या चाहत्यांमध्ये आज निर्माण झालेलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. प्रश्न असा आहे, पियुष गोयल हेही एका राजकीय कुटुंबातले व्यक्ती आहेत, त्यांचीही घराणेशाही, त्यांना भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिलेली आहे. विशेष म्हणजे हिना गावित ज्या आहेत त्यांचंही कुटुंब हे राजकीय आहे, त्यांच्याही कुटुंबामध्ये अनेक मंडळी राजकारणात आहे आणि पुन्हा एकदा हिना गावित यांना भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिलेली आहे. म्हणजेच काय तर घराणेशाहीला आम्ही विरोध करतो असं जे भारतीय जनता पार्टी सांगतो ते काही त्यांच्याच भारतीय जनता पार्टीच्या घराणेशाहीच्या कुटुंबामध्ये पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली चित्र हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मित्रांनो, दुसरा एक भाग आहे की भारतीय जनता पार्टीची युती आता एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेसोबत झालेली आहे. त्याही ठिकाणी आपण पाहतो की एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचाच मुलगा हा आजही खासदार होता आणि त्यांना परत एकदा एकनाथ शिंदे गटाकडून
खासदारकीची उमेदवारी देण्याच्या हालचाली त्या ठिकाणी आहेत नव्हे, त्यांना ती उमेदवारी मिळणारच आहे. म्हणजेच घराणेशाही पुन्हा एकदा आपला मित्रपक्ष त्या ठिकाणी चालवतोय हे भारतीय जनता पार्टीला चालतंय. दुसरीकडे बारामतीमध्ये अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आज भाजप सोबत आहेत, ते उपमुख्यमंत्री आहेत आणि बारामतीमध्ये मात्र अजित पवार गटाकडून म्हणजे भाजपच्या मित्रपक्षाकडून त्या ठिकाणी जी लोकसभेची उमेदवारी दिली जाणार आहे ते सुनेत्रा पवार यांना दिली जाणार आहे, म्हणजे त्या अजित पवार यांच्या पत्नी आहेत. मग एकाच कुटुंबामध्ये त्या खासदारकीला उभा राहतील आणि त्यांचे पती अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये काम पाहतायत. मग ही मित्रपक्षाची ही घराणेशाही चालते किंवा घराणेशाही करणारे मित्रपक्ष भाजपला चालतायत, त्यांच्यातलेही भाजपचे काही नेते घराणेशाही करताना चालतायत. मग विखे पाटील ज्या पद्धतीनं घराणेशाही करून उमेदवारी मिळवली ते भारतीय जनता पार्टीला चालतंय, परंतु गोपीनाथराव मुंडे आणि पंकजाताई मुंडे या परिवाराला दोन उमेदवारी देणं ही घराणेशाही मात्र भाजपला चालत नाही. इथं कुठंतरी दाल में कुछ काला आहे ही शंका मतदारांना येते. असं का झालंय तर यामुळे झालंय की केवळ पंकजाताई मुंडे यांचा महाराष्ट्रामध्ये जो दबदबा आहे तो कमी करायचा आहे आणि त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी दावा करू द्यायचा नाही. त्यामुळे त्यांना विधानसभेतून बाजूला ठेवलंय आणि लोकसभेमध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रीतमताई मुंडेंची उमेदवारी त्या ठिकाणी काढून घेण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा सगळा प्रश्न ज्यावेळेस आपण जनतेला विचारतोय, मतदारांना विचारतोय बीड जिल्ह्यातल्या, त्यावेळेस त्यांचा प्रचंड रोष हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्या ठिकाणी व्यक्त केला जातोय आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यांच्या मनामध्ये प्रचंड खदखद आहे. त्यांना भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राग काढायचा आहे. त्यामुळे ते पंकजाताई मुंडेंना त्या ठिकाणी आवाहन करतायत की तुम्ही आता भारतीय जनता पार्टी सोडा. जर प्रीतमताईंना उमेदवारी मिळत असेल आणि तुम्हाला विधानसभेत मिळत असेल तरच भाजपमध्ये राहा, नसता तुम्ही भारतीय जनता पार्टी सोडून द्या आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करा. आम्ही तुमच्या पाठीशी ताकदीने उभा राहू, महाराष्ट्र तुम्हाला बळ देईल असे सुद्धा साकडं की पंकजाताई मुंडे यांना मानणारा मतदार आणि भाजपचा मतदार हा पंकजाताईंना घालतोय. DS न्यूजच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, जे मी आपल्या माध्यमातून आणि जनतेच्या माध्यमातून पंकजाताई मुंडे यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, ही जी दिलेली माहिती आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत ते प्रश्न तुमच्याही मनात उपस्थित झालेत का? कारण विखे पाटलांची घराणेशाही भाजपला चालते, परंतु मुंडे साहेबांची घराणेशाही भाजपला चालत नाही. याच्या मागचं नेमकं कारण काय याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण ती अत्यंत अभ्यासू असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून ती आलेली असते. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.